हॅलो वॉरियर्स, तुम्ही रिक्वेस्ट केल्याप्रमाणे भारताचा अर्थसंकल्प 2025-26चा लेक्चर फायनली मी घेऊन आली आहे। या लेक्चरमध्ये आपण भारताचा अर्थसंकल्प 2025-26 हा डिटेलमध्ये तर पाहणार आहोत, पण त्याचबरोबर या अर्थसंकल्पावरती कुठे कुठे प्रश्न पडण्याचे चान्सेस आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि मग ते जे पॉइंट्स आहेत ते तुम्ही व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स म्हणून नोट डाऊन करून ठेवाल। प्लस जर तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तिथून तुम्ही तो चॅनल जॉईन करू शकता। तिथे तुम्हाला PDF मिळेल। ती PDF तुम्हाला रिव्हिजनसाठी फार जास्त हेल्पफुल ठरेल। ठीक आहे। सो ज्यावेळेला आपण भारताचा अर्थसंकल्प पाहतोय तर हा इम्पॉर्टंट का आहे, कारण याच्यावरती जवळपास 4 ते 5 क्वेश्चन्स हे आपल्याला प्रत्येक कंबाईनच्या एक्झाममध्ये पाहायला मिळतात। म्हणजेच काय तर अर्थशास्त्र हा जो विषय आहे त्याच्यामध्ये तर 3-4 प्रश्न पाहायला मिळतातच, पण त्यासोबतच करंट अफेअर्समध्ये सुद्धा एखादा प्रश्न पाहायला मिळतो। म्हणजे हा एक टॉपिक असा आहे जो तुम्हाला 4 ते 5 मार्क्स मिळवून देऊ शकतो। मग एखादं 100 पानांचं पुस्तक वाचण्यापेक्षा 4-5 पानांचा अर्थसंकल्प वाचला आणि तो थोडासा समजून घेतला तर डेफिनेटली जास्त फायदा तुम्हाला होईल। मग अर्थसंकल्प समजून घेताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अर्थसंकल्प कोणी सादर केला? केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये हा अर्थसंकल्प जो आहे तो जाहीर केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर भारतामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात, काही स्पर्धा परीक्षांमध्ये मागच्या 2-3 वर्षांपूर्वी एक प्रश्न विचारलेला की अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी कोणत्या रंगाची साडी घातलेली। तर अर्थात MPSCला असे काही प्रश्न येत नाहीत, पण ॲक्च्युली 2025-26चा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी जी साडी घातलेली होती त्या साडीवरती मधुबनी पेंटिंग होती आणि त्या मधुबनी पेंटिंगशी रिलेटेड असणारं एक नाव आहे दुलारी देवी। सो हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो मधुबनी पेंटिंगशी संबंधित, त्याच्यामुळे ते थोडंसं तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे। सो निर्मला सीतारामन यांनी हा जो काही अर्थसंकल्प मांडला हा 8वा अर्थसंकल्प होता त्यांचा। ठीक आहे। मग आपल्याला थोडंसं आपण इतिहासामध्ये गेलो तर आपल्याला हे माहिती पाहिजे की भारताचे जे काही अर्थसंकल्प मांडण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी महत्त्वाचे व्यक्ती कोण आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला 1860ला भारताचा पहिला अर्थसंकल्प किंवा भारतासाठी अर्थसंकल्पाचं प्रारूप जे आहे ते तयार करण्याचं श्रेय जे आहे ते आपण जेम्स विल्सन या माणसाला देतो। जेम्स विल्सन असं त्याचं नाव आहे। ठीक आहे। सो जेम्स विल्सन हे नाव लक्षात ठेवा। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा जो अर्थसंकल्प मांडण्यात आलेला होता तो होता RK षण्मुखम शेट्टी यांनी मांडलेला। ठीक आहे। त्याच्यानंतर येतो 1950ला, ज्यावेळेला आपण भारताला गणराज्य म्हणतो तर 1950चा जो अर्थसंकल्प आहे गणराज्य भारताचा पहिला अर्थसंकल्प तो मांडलेला होता जॉन मथाई यांनी। जॉन मथाई। त्याच्यानंतर 1951ला निवडणुका झाल्या आणि निवडून आलेल्या सरकारचा जो पहिला अर्थसंकल्प होता 1952ला तो मांडलेला होता CD देशमुख यांनी। CD देशमुख यांनी। ठीक आहे। सो ही काही नावं आहेत जी तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे। याच्याशिवाय तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, जसं की 1973-74चा जो अर्थसंकल्प होता त्या अर्थसंकल्पामध्ये वित्तीय तूट ही अतिशय जास्त होती, म्हणून त्या अर्थसंकल्पाला काळा अर्थसंकल्प म्हणून ओळखलं जातं। तर तो अर्थसंकल्प यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेला होता। सो तो एक मुद्दा लक्षात ठेवा। 1991ला आपण उखाचा धोरण स्वीकारलं। जे काही जागतिकीकरण आहे, खाजगीकरण आहे, उदारीकरण आहे या कन्सेप्ट ज्या आहेत, उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि म्हणून 1991चा जो अर्थसंकल्प डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मांडलेला होता त्याला युगारंभ अर्थसंकल्प असं सुद्धा म्हटलं जातं। आता आपण पाहिलं की निर्मला सीतारामन यांनी 8 वेळा अर्थसंकल्प मांडलाय। मग सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी मांडलेला आहे तर एकूण 10 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचं श्रेय जे आहे ते मोरारजी देसाई यांच्या नावावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर त्यांच्या खालोखाल 9 वेळा अर्थसंकल्प हा P चिदंबरम यांनी मांडलेला आहे। सो या काही फॅक्ट आहेत ज्या मी तुम्हाला या प्रश्नाच्या म्हणजे या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सांगितलं। याच्यातल्या कुठल्याही फॅक्टवरती प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुमचं आलं पाहिजे। आता ज्या व्यक्तींची मी नावं सांगितली क्रमाने ते सगळे व्यक्ती लिहून घ्या। ठीक आहे। आता त्याच्यानंतर आपण येऊयात हा अर्थसंकल्प केव्हा मांडला? 1 फेब्रुवारी 2025ला। तसं तर अर्थसंकल्प हा नेहमी फेब्रुवारीच्या शेवटच्या म्हणजे 28-29 फेब्रुवारीच्या दरम्यान मांडला जायचा, पण 2017-18 पासून 1 फेब्रुवारीला हा अर्थसंकल्प मांडला जातोय। ही गोष्ट पण तुम्हाला लक्षात ठेवायची। त्याचबरोबर रेल्वेसाठी 1924 पासून वेगळा अर्थसंकल्प मांडला जायचा। ॲक्वर्थ समिती होती, त्या समितीच्या शिफारशीनुसार रेल्वेचा अर्थसंकल्प हा सर्वसाधारण अर्थसंकल्पापासून वेगळा करण्यात आलेला। मात्र तो अर्थसंकल्प सुद्धा आता एकत्रित म्हणजे साधारण अर्थसंकल्पासोबतच मांडला जातो आणि ही पद्धती सुद्धा 2017-18 पासूनच सुरू करण्यात आलेली आहे।
आता हा जो 2025-26चा अर्थसंकल्प आहे त्याची संकल्पना जर तुम्हाला विचारली तर ती संकल्पना आहे सबका विकास, आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथे क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग आता या अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. मग हा विकसित भारत म्हणजे काय असेल, तर विकसित भारतमध्ये कुठले पॉईंट येतात हे तुम्हाला या स्लाइडवरती दिसत असतील. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शून्य दारिद्र्य. भारताचं दारिद्र्य हे शून्य झालं पाहिजे. मग या अनुषंगाने तुम्हाला एक होमवर्क देते, तो म्हणजे शाश्वत विकास ध्येय जे आहे एकूण 17 ध्येय आहेत ज्याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत. ती 17च्या 17 ध्येय तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतर वाचून काढणार आहात. अर्थात शाश्वत विकास ध्येय जर लक्षात ठेवायला तुम्हाला अडचण येत असेल तर इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट पहा. त्या प्लेलिस्टमध्ये मी सगळ्या SDG असतील, MDG असतील, त्याचबरोबर बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, त्या सगळ्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. खूप इझिली तुमच्या ते लक्षात राहून जाईल. मग आपण विकसित भारतामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट पाहिली ती म्हणजे शून्य दारिद्र्य. त्याच्यानंतर 100% चांगल्या दर्जाचं शालेय शिक्षण हे एक उद्देश असेल. त्याच्यानंतर उच्च गुणवत्तेची परवडणारी सर्वसमावेशक आरोग्य सेवेची उपलब्धता विकसित भारतामध्ये असेल. अर्थपूर्ण रोजगारासह 100% कुशल कामगार. त्याचबरोबर आर्थिक उपक्रमांमध्ये 70% महिलांचा सहभाग. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आर्थिक उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग किती टक्के असायला हवा? 70% हे विकसित भारतामध्ये येणार आहे. आणि भारताला शेतकऱ्यांनी जगाचं अन्न कोठार बनवणं हे सुद्धा विकसित भारतामध्ये आपल्याला म्हणजे विकसित भारताच्या कन्सेप्टमध्ये असणारी एक गोष्ट पाहायला मिळते. ठीक आहे. सो या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. याच्यातला कुठलाही पॉईंट आयोग विचारू शकतं. विकसित भारत म्हणजे आणि खाली 3-4 विधानं दिली जातील आणि त्यातलं योग्य कुठलं ओळखलं जाईल. तर शून्य दारिद्र्य, 100% चांगल्या दर्जाचं शालेय शिक्षण, उच्च गुणवत्तेची परवडणारी सर्वसमावेशक आरोग्य सेवेची उपलब्धता, अर्थपूर्ण रोजगारासह 100% कुशल कामगार, आर्थिक उपक्रमांमध्ये 70% महिलांचा सहभाग आणि भारताला जगाचं अन्न कोठार बनवणं. ठीक आहे. या गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये या विकसित भारतासाठी म्हणून हा जो काही विकासाचा प्रवास चालणार आहे, या विकासाच्या प्रवासासाठी 4 इंजिन्स सांगण्यात आलेले आहेत. हे 4 इंजिन्स कोणते आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. मग हे 4 इंजिन्स आहेत. त्यातलं पहिलं इंजिन आहे ते म्हणजे कृषी. पहिलं इंजिन आहे कृषी. दुसरं आहे MSME. MSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम. त्याच्यानंतर आहे गुंतवणूक आणि त्याच्यानंतर आहे निर्यात. ही 4 इंजिनं असणार आहेत विकसित भारताच्या प्रवासासाठीची. मग हा जो काही प्रवास चालणार आहे हा कशाच्या इंधनावरती चालणार आहे, तर ते इंधन असेल सुधारणांचं इंधन असेल. याच्यासाठी मार्गदर्शक तत्व असेल समावेशकता आणि याचं गंतव्य स्थान म्हणजे जिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं ते स्थान काय असेल? विकसित भारत. ही एक स्लाइड पहा. याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे. सो मग ही जी काही 4 इंजिन आहेत, कृषी असेल, MSME असेल, गुंतवणूक असेल, निर्यात असेल, याच्यामध्ये ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न बनू शकतो त्या तरतुदी आपण समजून घेऊयात. सगळ्यात पहिलं इंजिन पाहण्यापूर्वी या अर्थसंकल्पामध्ये काही परिवर्तनकारी सुधारणा करण्याचं सुद्धा उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. तर या परिवर्तनकारी सुविधा कुठल्या असणार आहेत, सुधारणा कुठल्या असणार आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. जे परिवर्तनकारी सुधारणांचं उद्दिष्ट ठेवले हे 6 क्षेत्रांसाठी ठेवण्यात आलेले आणि ती 6 क्षेत्र कुठली आहेत? पहिलं क्षेत्र आहे कर आकारणी, दुसरं क्षेत्र आहे ऊर्जा क्षेत्र, तिसरं आहे शहरी विकास, चौथं आहे खाणकाम, त्याच्यानंतर आहे वित्तीय क्षेत्र आणि त्याच्यानंतर नियामक सुधारणा. ठीक आहे. सो ही 6 क्षेत्र आहेत परिवर्तनकारी सुधारणांसाठी. आणि मग आता पहिलं इंजिन येतं ते म्हणजे कृषी. विकासाचं पहिलं इंजिन येतं कृषी. आता इथे जिथे मी सांगेन ना तुम्हाला की हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, प्रश्न बनेल, तो पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचा कारण तो खरंच तितका इम्पॉर्टंट आहे की क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतील. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक नवीन योजना जी आहे ती इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे, पंतप्रधान धनधान्य कृषी योजना. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना. या योजनेमध्ये काय केलं जाईल? राज्यांबरोबरच्या भागीदारीमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात येईल. असे जिल्हे जिथे कमी उत्पादकता आहे किंवा मध्यम पीक क्षमता आहे किंवा सरासरीपेक्षा कमी कर्ज मापदंड असलेले जे जिल्हे आहेत अशा एकूण 100 जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश असेल. आणि तुम्हाला जो प्रश्न विचारला जाऊ शकतो तो प्रश्न विचारला जाईल किती जिल्ह्यांचा समावेश आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेमध्ये, किती जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे? तर एकूण 100 जिल्ह्यांचा समावेश केला जाईल. 1.7 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. मग आता जर
पंतप्रधान धनधान्य कृषी योजना, तर याचे उद्दिष्ट काय असतील किंवा ही कशासाठी सुरू करण्यात आली असेल? अर्थातच कृषीची उत्पादकता वाढवायची आहे, त्याचबरोबर पिकांचं विविधीकरण झालं पाहिजे, शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब आपल्याला करायचा आहे, त्याचबरोबर पंचायती आणि ब्लॉक पातळीवरती जे काही उत्पादन आहे त्याचे म्हणजे कापणीनंतर पिकाची साठवणूक करणं, हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. सिंचनाच्या सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणायची आणि त्याचबरोबर दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज जी आहेत तर ती उपलब्ध करून देणं, या सगळ्या उद्देशांनी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना जी आहे ती इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा एक कार्यक्रम येतो तो म्हणजे ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्मिती कार्यक्रम. याच्यामध्ये सुद्धा 100 विकसनशील कृषी जिल्हे जे आहेत त्यांना सामावून घेतलं जाईल. ठीक आहे, तर इथे एवढीच फॅक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे हा थोडासा इम्पॉर्टंट येतो. डाळींच्या बाबतीत एक 6 वर्षांसाठी आत्मनिर्भरता मिशन जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे. मग हे याच्यामध्ये कुठल्या डाळींचा समावेश असेल हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर 3 डाळी आहेत, तर 3 डाळींसाठी 6 वर्षांचं एक आत्मनिर्भरता मिशन जे आहे ते सुरू करण्यात येईल. तूर, उडीद आणि मसूर 3 डाळी जर लक्षात ठेवायला तुमचं कन्फ्युजन होणार असेल तर तुम्ही लक्षात ठेवू शकता उत्तम डाळींसाठी आत्मनिर्भरता मिशन. ठीक आहे, उत्तम डाळींसाठी, उत्तम म्हणजे उ मध्ये येते उडीद, त म्हणजे तूर आणि म म्हणजे मसूर. अशा पद्धतीने या 3 डाळी तुम्ही लक्षात ठेवू शकता. या 3 डाळींसाठी म्हणून एक आत्मनिर्भरता मिशन सुरू करणार आहे. 6 वर्षांचं ते मिशन असेल. मग याच्यामध्ये नाफेड आणि NCCF म्हणजेच नॅशनल कॉर्पोरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन यांच्याकडून पुढच्या 4 वर्षांमध्ये शेतकऱ्यांकडून या डाळींची खरेदी करण्यात येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची फॅक्ट येते ती म्हणजे बिहार या राज्यामध्ये मखाना मंडळ जे आहे ते स्थापन करण्यात येईल. मखाण्याचं उत्पादन असेल किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करणं असेल, त्याचं मूल्यवर्धन असेल आणि विपणन असेल, तर हे सुधारण्यासाठी म्हणून एक मखाना मंडळ जे आहे ते स्थापन करण्यात येईल. बिहार राज्यात करण्यात येईल इतकंच सांगण्यात आलेलं आहे. कुठल्या शहरामध्ये याच्याबद्दल काहीही उल्लेख नाहीये. मात्र हा अर्थसंकल्प असा आहे की या अर्थसंकल्पामध्ये बिहारसाठी फार तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे बिहारमध्ये ग्रीनफील्ड विमानतळाची तरतूद असेल किंवा अन्न तंत्रज्ञान आणि उद्योजकता व्यवस्थापन संस्था असेल तर त्याच्याशी रिलेटेड तरतूद आहे. सो बिहारसाठी बऱ्याचशा तरतुदी ज्या आहेत त्या या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळतात. अर्थात त्याच्या पाठीमागचा उद्देश हा तुमच्या लक्षात आलाच असेल की नुकत्याच बिहारमध्ये निवडणुका पार पडल्यात. बिहार हे राज्य या पूर्ण कालावधीमध्ये खूप वेळा चर्चेत होतं आणि त्यामुळे बिहारच्या बाबतीत बिहारच्या विधानसभेच्या असणाऱ्या सीट्स किती आहेत, झालेल्या निवडणुकांनुसार कुठल्या पक्षाला किती सीट्स मिळाल्या, ही आकडेवारी एकदा पाहून ठेवा कारण तिथे एखादा क्वेश्चन बनू शकतो. आणि बिहारमध्येच मखाना मंडळ जे आहे ते स्थापन करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर कापूस उत्पादकतेसाठी एक 5 वर्षांचा कालावधी असणारं कापूस उत्पादकतेसाठीचं अभियान जे आहे त्याची घोषणा सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर 2 महत्त्वाचे मुद्दे येतात. एक म्हणजे किसान क्रेडिट कार्ड, ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किसान क्रेडिट कार्डचा जर आपण विचार केला तर जवळपास 7.7 कोटी शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक जे आहेत त्यांना अल्पकालीन कर्ज जी आहे ती प्रदान करते हे किसान क्रेडिट कार्ड. या किसान क्रेडिट कार्डची जी कर्ज मर्यादा आहे ती 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 3 लाखांवरून 5 लाख इतकी कर्ज मर्यादा करण्यात आलेली आहे किसान क्रेडिट कार्डची. KCC असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात त्याला. त्याच्यानंतर आणखी एक फॅक्ट लक्षात ठेवायची, आसाममध्ये युरिया प्रकल्प जो आहे तो सुरू करण्यात येणार आहे, स्थापन करण्यात येणार आहे. नामरूप हे आसाममधलं एक ठिकाण आहे. या ठिकाणी वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन इतक्या क्षमतेचा एक युरिया प्रकल्प जो आहे तो उभारला जाणार आहे. सो इथे पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आसाममधील नामरूप या ठिकाणी युरिया प्रकल्प. त्याच्यानंतर एक फॅक्ट जी विचारली जाऊ शकते, हिस्ट्रीमध्ये तुम्हाला पोस्ट रिलेटेड काही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, शक्यता आहे. त्याचबरोबर ब्रॉडबँड सेवा ज्या आहेत, करंट अफेअर्समध्ये एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा इकॉनॉमिक्समध्ये पण येऊ शकतो. भारतासाठीची ब्रॉडबँड सेवा म्हणजे भारतामध्ये ब्रॉडबँड सेवा धोरण जे आहे ते कधी सुरू करण्यात आलं, हा प्रश्न आता रिसेंटली एका मेन्सला येऊन गेलेला आहे. तर भारतामध्ये जी काही ग्रामीण अर्थव्यवस्था आहे त्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी उत्प्रेरक म्हणून भारतीय पोस्ट जे आहे त्याचं पुनर्वसन केलं जाईल. कॅटलिस्ट म्हणून भारतीय पोस्ट जे आहे त्याचं पुनर्वसन केलं जाईल अशी एक तरतूद जी आहे ती या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला
पाहायला मिळते। त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये इतर काही तरतुदी कृषीशी संबंधित जर आपण पाहिला तर भाजीपाला व फळांसाठी सर्वसमावेशक असा कार्यक्रम मांडण्यात येईल इतकंच म्हटलंय। कुठला कार्यक्रम वगैरे काही डिटेल्स नाहीयेत, पण भाजीपाला व फळांसाठी एक सर्वसमावेशक कार्यक्रम असेल। त्याचबरोबर उच्च उत्पन्न बियाणे जे आहेत त्यांच्यासाठी एक राष्ट्रीय अभियान सुद्धा राबवलं जाईल। आणि एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे मत्स्य व्यवसायाशी रिलेटेड। मत्स्य उत्पादन आणि मत्स्य पालनामध्ये भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे। समुद्री खाद्यपदार्थ जे आहेत त्याची निर्यात जवळपास 60,000 कोटी रुपये इतकी असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मत्स्य पालन आणि मत्स्य उत्पादनामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो असा एखादा जर क्वेश्चन आला तर त्याचं उत्तर असेल जगात दुसऱ्या क्रमांकाचा हा देश आहे। आणि मग त्याच्यासाठीच एक आराखडा जो आहे तो सुद्धा शासन तयार करेल अशी तरतूद आहे। मग हे होतं आपल्या विकसित भारताचं किंवा विकासासाठीचं पहिलं इंजिन। आता विकासाचं दुसरं इंजिन जर आपण पाहिलं तर ते आहे MSME, ज्याला आपण सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम असं म्हणतो। तर हे जे काही सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम आहेत यांच्यामधले काही फॅक्ट जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील। इथे काही प्रश्न बनतात। मग त्याच्यामध्ये जर आपण MSME बद्दलचे काही फॅक्ट पाहिला तर जवळपास 1 कोटी प्लस नोंदणीकृत उद्योग जे आहेत ते आपल्याला MSME मध्ये सध्या पाहायला मिळतात। 1 कोटीहून जास्त उद्योग जे आहेत ते MSME अंतर्गत नोंदणीकृत आहेत आणि या उद्योगांमधून जवळपास 7.5 कोटी लोकांना रोजगार जो आहे तो मिळालेला आहे। देशाच्या उत्पादनाच्या जवळपास 36% उत्पादन जे आहे ते MSME मधून मिळतं, या उद्योगांमधून मिळतं हे लक्षात ठेवा। आणि एकूण निर्यातीचा 45% हिस्सा हा या सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमांचा आहे। सो इथे दिलेल्या ज्या फॅक्ट आहेत ना याच्यावरती कधीही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। आणि याच्या पुढची स्लाइड तर त्याहूनही महत्त्वाची, इथे तर 100% क्वेश्चन बनतो, तो म्हणजे जे काही MSME उद्योग आहे त्यांचं जे वर्गीकरण आहे त्याच्यासाठी गुंतवणुकीचा आणि उलाढालीचा जो क्रायटेरिया आहे तो ऑलरेडी सरकारने चेंज केलेला 1 जुलै 2020 ला। 1 जुलै 2020 नुसार एक नवीन गुंतवणूक आणि उलाढालीचे जे काही लक्ष्य आहेत किंवा कॅटेगरी जी आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांची ती जाहीर करण्यात आलेली, पण या अर्थसंकल्पामध्ये ते वर्गीकरण परत एकदा बदलण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग याच्यामध्ये गुंतवणूक जी आहे ती आता 2.5 पटीने वाढवण्यात आलेली आहे आणि उलाढाल 2 पटीने वाढवण्यात आलेली आहे। मग त्याच्यासाठी आधी आपल्याला 1 जुलै 2020 नुसार असणारं जे वर्गीकरण आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। हे वर्गीकरण कसं होतं? सूक्ष्म उपक्रम म्हणजे कुठले उपक्रम ज्यांच्यामधली गुंतवणूक 1 कोटी रुपयांपर्यंत असेल आणि उलाढाल जी आहे ती 5 कोटी रुपयांपर्यंत असेल, त्याला म्हटलं जाईल सूक्ष्म उद्योग। लघु उद्योगांसाठी हीच मर्यादा होती, गुंतवणूक 10 कोटी, उलाढाल 50 कोटी। मध्यम उपक्रमांसाठी 50 कोटींची गुंतवणूक आणि 250 कोटींची उलाढाल असं होतं। पण आता जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये झालेले बदल जर पाहिलं तर सूक्ष्म उद्योगांसाठी सूक्ष्म उपक्रमांसाठी 2.5 कोटी इतकी गुंतवणूक आणि 10 कोटींची उलाढाल आहे। लघु उपक्रमांसाठी 25 कोटींची गुंतवणूक आणि 100 कोटींपर्यंतची उलाढाल आणि मध्यम उपक्रमांसाठी 125 कोटींची गुंतवणूक आणि 500 कोटींची उलाढाल असं आहे। मग आता हे जे काही वाढलेले लक्षात ठेवायला जर कठीण जात असेल तर इथे 2.5 आहे, इथे 25 आहे, इथे 125 आहे। गुंतवणुकीचे आकडे लक्षात राहतील तुमच्या, 2.5 त्याच्यानंतर 25 आणि त्याच्यानंतर 125 हे कोटीमध्ये आहेत, ठीक आहे। आणि उलाढाल जर आपण पाहिली तर याच्या 4 पट आहे, 10, 100 आणि 500, ठीक आहे। आधी जे होतं ते आता आधीचं इतकं लक्षात ठेवायची गरज नाही, पण सोपं आहे। 1 10 50 होतं, 5 50 250 होतं, तेच आता इकडे 2.5 25 125 आहे, 10 100 आणि 500, ठीक आहे। ज्यावेळेला प्रश्न येईल त्यावेळेला जर कन्फ्युजन होत असेल ना तर हे असं लिहायचं लगेच, तिथल्या तिथे रफ वर्कला लक्षात येऊन जातं, ठीक आहे। त्याच्यानंतर मग पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे या MSME इंजिनमध्ये आणखी काही तरतुदी करण्यात आल्यात का? तर येस, हमी कव्हरसह कर्ज उपलब्धतेमध्ये वाढ करण्यात आली आहे। मग इथे जे कर्ज आहे सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी जे काही हमी कव्हर होतं, क्रेडिट हमी कव्हर जे होतं ते वाढवण्यात आलेलं आहे। 5 कोटींवरून ते 10 कोटी इतकं करण्यात आलेलं आहे सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी। स्टार्टअपसाठी जर आपण पाहिलं तर आधी 10 कोटी एवढं क्रेडिट हमी कर्ज मिळायचं, तेच जर आता आपण पाहिलं तर 20 कोटींपर्यंत हमी कव्हर जो आहे तो वाढवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि निर्यातदार MSMEसाठी जर पाहिलं तर 20 कोटी रुपयांपर्यंत तिथे सुद्धा आपल्याला क्रेडिट हमी कव्हर जे आहे ते वाढवण्यात येणार आहे, ही तरतूद पाहायला मिळते। मग लक्षात कसं ठेवाल?
ही फिगर ॲज इट इज लक्षात ठेवा. सूक्ष्म व लघु उद्योगांचा 5 कोटीवरून 10 कोटी, स्टार्टअपसाठी 10 वरून 20 कोटी आणि निर्यातदार MSME साठी 20 कोटी रुपयांपर्यंत. म्हणजे इथे 10, इथे 20 आणि इथे 20. ठीक आहे, कोटीमध्ये आहेत हे आकडे. त्याच्यानंतर जर याच्यामध्ये जर आपण काही इतर फॅक्ट पाहिलं ज्या की ॲक्च्युली एखादी दुसरी याच्यातली विचारली जाऊ शकते जिथे स्पेसिफिक आहे फार त्या गोष्टी. अदरवाईज जर फक्त या ठराविक क्षेत्रासाठी एखादी योजना आणली जाईल जिथे योजनेचं नाव वगैरे दिलेलं नाही आहे तर तिथे फार जास्त डोकं लावत बसायचं नाही. जस्ट फक्त तुमच्या नजरेखालून जावं म्हणून त्या गोष्टी आहेत. ठीक आहे. उद्यम पोर्टलवरती नोंदणीकृत जे सूक्ष्म उपक्रम आहेत त्यांच्यासाठी 5 लाख रुपयांच्या मर्यादेसह क्रेडिट कार्ड जे आहे ते उपलब्ध करून दिले जातील किंवा असे क्रेडिट कार्ड जे आहेत ते जारी केले जातील. जवळपास पहिल्या वर्षी 10 लाख कार्ड जे आहेत ते जारी केले जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टार्टअपसाठी 10,000 कोटी रुपयांचा नवीन निधी जो आहे तो स्थापन केला जाईल. स्टार्टअपसाठी 10,000 कोटी रुपयांचा नवीन निधी जो आहे तो स्थापन केला जाईल. नव उद्योजकांसाठी एक योजना आणलेली आहे पण अगेन इथे सुद्धा कुठलंही स्पेसिफिक नाव वगैरे नाही आहे, फक्त सांगितलंय नव उद्योजकांसाठी जवळपास 5 लाख, महिला, अनुसूचित जाती व जमातींसाठी 5 वर्षांमध्ये 2 कोटीपर्यंतची कर्ज योजना जी आहे ती आणण्यात येईल. पण ऑलरेडी आपल्याकडे तशी एक योजना आहे त्याच्यामुळे याच्यावरती फारसं प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहेत. त्याच्यातही महत्त्वाचा मुद्दा की योजनेसाठी स्पेसिफिक नाव नाही आहे. सेम तसंच पादत्राणे आणि चामडे क्षेत्रावरती केंद्रित अशी उत्पादन योजना असेल कारण हे जे काही क्षेत्र आहे पादत्राणे आणि चामडे क्षेत्र याच्यातून म्हणजे फार मोठी उलाढाल पण होते, फार मोठ्या प्रमाणावरती लोकांना रोजगार पण मिळतोय. त्याच्यामुळे इथे प्रश्न विचारताना असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कुठली क्षेत्र आहेत जी केंद्रित करण्यात आलेली आहेत किंवा कुठल्या क्षेत्रांसाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत तर तिथे एखादा क्वेश्चन बनेल. पादत्राणे व चामडे क्षेत्रावरती केंद्रित उत्पादन योजना. त्याच्यानंतर खेळणी क्षेत्रासाठी योजना आहे. एक सेकंड. त्याच्यानंतर खेळणी क्षेत्रासाठी योजना आणायची आहे. कशासाठी तर भारताला खेळण्यांचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी. म्हणजे भारतामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणावरती खेळणी जी आहेत त्यांची आयात करत असतो. सो भारतामध्येच अशी खेळणी तयार केली जातील आणि जगासाठी ते खेळण्यांचं केंद्र बनेल या अर्थाने. त्याच्यानंतर राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था बिहार या ठिकाणी स्थापन केली जाईल. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, हा तुम्हाला ॲज इट इज प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पादन मोहीम जी आहे ती सुरू करण्यात येईल. कशासाठी? मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी. सो आधी जे मी पॉईंट सांगितले की हे इम्पॉर्टंट वाले ते लक्षात ठेवा आणि बाकीच्या ज्या गोष्टी तुमच्या कानावरती पडल्यात त्याच्यातून एखादा प्रश्न आला तरी त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल. त्याच्यानंतर तिसरं इंजिन येतं विकासाचं ते म्हणजे गुंतवणूक. आता या गुंतवणुकीमध्ये परत 3 ठिकाणी आपल्याला गुंतवणूक करायची आहे. ती म्हणजे लोकांमध्ये असणारी गुंतवणूक, अर्थव्यवस्थेत असणारी गुंतवणूक आणि नवोन्मेषात गुंतवणूक म्हणजे इनोव्हेशनमध्ये करण्यात येणारी गुंतवणूक. मग आता लोकांमध्ये जी गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये कुठले पॉईंट्स येतात? आता इथले पण काही पॉईंट्स आहेत जिथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकेल. एकतर सक्षम अंगणवाडी आणि पोषण मिशन 2.0. सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 हे जे आहे 2.0 म्हणा तुम्ही किंवा ओ, तर जो काही पोषण आधारासाठीचा खर्च आहे त्याच्या नियमांची व्याप्ती जी आहे ती योग्यरित्या वाढवली जाईल. इतकंच सांगितलंय. इथे प्रश्न बनतो अटल टिंकरिंग लॅब. 5 वर्षामध्ये जवळपास 50,000 अटल टिंकरिंग लॅब ज्या आहेत त्या सरकारी शाळांमध्ये उभारण्यात येतील. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 5 वर्षांमध्ये किती अटल टिंकरिंग लॅब उभारण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तर जवळपास 5 वर्षामध्ये 50,000 अटल टिंकरिंग लॅब ज्या आहेत त्या सरकारी शाळांमध्ये उभारण्यात येतील. त्याच्यानंतर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी. सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येईल किंवा ती कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल. इथे पण प्रश्न कुठला पण तो ब्रॉडबँड धोरण जे आहे ते विचारलं जाऊ शकतं. आणि भारतातलं पहिलं राज्य ज्याची स्वतःची ब्रॉडबँड सेवा आहे हा एक प्रश्न. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. 100 डेज चॅलेंजचे स्टुडंट तुम्ही जर असाल, तुम्ही पाहत असाल लेक्चर, तर डेफिनेटली तुम्ही आन्सर करा कारण या सगळ्या गोष्टी तुम्ही डिस्कस केलेल्या आहेत ऑलरेडी, तुमच्यासोबत मी शेअर केलेले. ठीक आहे. सो कमेंटमधून ज्यांना माहिती नाही त्यांनी कमेंटमधून करा. अदरवाईज स्वतःच्या स्टडी नोट्समधून ते फाइंड आउट करा. प्रश्न बनू शकतो. त्याच्यानंतर भारतीय भाषा पुस्तक योजना जी आहे ती पण योजना आणण्यात येईल. शालेय शिक्षण असेल किंवा उच्च शिक्षणासाठी डिजिटल स्वरूपातील भारतीय भाषा पुस्तकं जी आहेत ती उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून ही योजना असेल. त्याचबरोबर नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग अशी 5 उत्कृष्टता केंद्र जी आहेत, राष्ट्रीय
उत्कृष्टता केंद्र जी आहेत ती उभारण्यात येतील. इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केली जाणार आहेत किंवा स्थापन केलं जाण्याचं घोषित केलेलं आहे अर्थसंकल्पामध्ये. तर 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र जी आहेत ती उभारली जाण्याची घोषणा इथे करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर IITच्या क्षमतेचा विस्तार करण्यात येईल. आता भारतीय तंत्रज्ञान संस्था ज्या आहेत, IITच्या आहेत, त्यांचा जर विचार केला तर मागच्या 10 वर्षामध्ये जवळपास 23 IITs मध्ये एकूण जे काही 65,000 विद्यार्थी होते, 65,000 ही संख्या 100% वाढून जवळपास 1.35 लाख इतके स्टुडंट झालेले आहेत. ठीक आहे. मग हे जे काही IITs आहेत त्यांच्या विकासासाठी म्हणून, त्यांच्या क्षमतेचा विस्तार करण्यासाठी म्हणून काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जसं की आणखी 6,500 विद्यार्थी जे आहेत त्यांना शिक्षणाची सुविधा देण्यासाठी 2014 नंतर स्थापन झालेल्या ज्या IITs आहेत अशा 5 IITs मध्ये पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या निर्माण केल्या जातील. त्याच्यानंतर शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी शिक्षणासाठी AI उत्कृष्टता केंद्र जी आहेत ती स्थापन केली जातील आणि त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये जवळपास 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 500 कोटी रुपये मोठी अमाऊंट आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करण्यात येईल. त्याचबरोबर डे केअर कॅन्सर सेंटर्स हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, पुढच्या 3 वर्षांमध्ये सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर्स जे आहेत ते उभारले जाणार आहेत. 2025-26 साठी हे किती आहेत, म्हणजे किती सेंटर्स उभारले जातील, तर 2025-26 या वर्षामध्ये जवळपास 200 केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. ठीक आहे. कुठे? जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर्स जे आहेत ते उभारले जातील. किती? 2025-26 साठी 200 केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. त्याच्यानंतर शहरी उपजीविका जी आहे ती मजबूत करण्याशी रिलेटेड तरतूद आहे. PM स्वनिधी जो आहे त्या योजनेमध्ये सुधारणा केली जाणार आहे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगारांच्या कल्याणासाठी सामाजिक सुरक्षा योजना जी आहे ती आणली जाईल. तर इथे जे जे मुद्दे असे होते की जे इम्पॉर्टंट आहेत, जिथे हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते आपण डिटेलमध्ये घेतलेत. त्याच्यानंतर येते ती म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये करण्यात येणारी गुंतवणूक. आता ही अर्थव्यवस्थेमधली जी गुंतवणूक आहे याच्यामध्ये आत्ता रिसेंटली एक प्रश्न आलेला होता, आयोगाचा मेन्सलाच विचारलेला होता की पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कुठलं मॉडेल जे आहे त्याचा वापर गव्हर्नमेंट करते. तर तिथे सरकारी आणि खाजगी भागीदारी हे त्याचं उत्तर होतं. ते वाला मॉडेल तिथे दिलेलं होतं. अर्थात तो गेसवरून, म्हणजे तुमचा थोडाफार अभ्यास जरी असेल लॉजिकनी तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकत होता. मात्र त्याच्याशी रिलेटेड आता 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये पण तरतूद आहे, त्यामुळे ते आपण पाहणं गरजेचं आहे. पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी जी आहे ती घेतली जाईल. याच्यामध्ये 3 वर्षांमध्ये पूर्ण होणारे जे प्रकल्प आहेत ते सादर केले जातील आणि त्याच्यासाठी राज्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्यात येईल. त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी राज्यांना सहाय्य करण्यात येईल. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आता जे काही राज्यांना सहाय्य केलं जाणार आहे तर जवळपास 50 वर्षांसाठी राज्यांना व्याजमुक्त कर्ज जे आहे ते देण्यात येईल. किती? 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज जे आहे ते देण्यात येईल. म्हणजे 50 वर्षांसाठी कर्ज तर दिलं जाईल, त्याच्यावरती व्याज भरायचं नाही राज्यांनी. हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो आणि याच्यासाठी जवळपास 1.5 लाख कोटींचा 1.5 लाख कोटींचा खर्च जो आहे तो प्रस्तावित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मालमत्ता मुद्रीकरण योजना जी आहे ती 2025 ते 2030 या कालावधीसाठी राबवण्यात येईल. ठीक आहे. ही 2025 ते 2030 ची ही दुसरी योजना जाहीर करण्यात आलेली आहे. जवळपास 10 लाख कोटींचं भांडवल परत आणण्यासाठी म्हणून ही योजना आहे. त्याच्यानंतर जलजीवन मिशन हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. जलजीवन मिशन जे आहे 15 ऑगस्ट 2019ला या मिशनची सुरुवात करण्यात आलेली आणि हे जे मिशन आहे या मिशननी प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी पुरवण्याचं एक ध्येय ठेवण्यात आलेलं होतं. ही योजना 2024 पर्यंत लागू असणार होती. प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर पाणी हे ध्येय होतं त्या योजनेचं. हा निकष विचारला जाऊ शकतो. मग या योजनेने जे काही म्हणजे जलजीवन मिशननी जे काही काम केलं त्याचा जर आपण विचार केला तर 2019 पासून सुरू झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजे ज्यावेळेला हा अर्थसंकल्प जाहीर केला जातोय त्यावेळेला जवळपास 80% लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणारी जी लोकसंख्या आहे अशा 15 कोटी 15.3 और समथिंग नंबर आहे, बट जवळपास 15 कोटी कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची सुविधा जी आहे म्हणजे नळाची जोडणी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 15 कोटी
मात्र तो आकडा 100% पर्यंत नेण्यासाठी 100% कव्हरेज साध्य करण्यासाठी म्हणून हे जे काही जलजीवन मिशन आहे त्याचा विस्तार 2028 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे ही योजना आता 2028 पर्यंत चालणार आहे. ठीक आहे, हा एक मुद्दा तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शहरी आव्हान निधी हा एक निधी महत्त्वाचा आहे. 1,00,000 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड जो आहे तो उभारण्यात येणार आहे. याच्यामध्ये काय आहे तर शहरांना विकास केंद्र बनवणं असेल किंवा शहरांचा सर्जनशील पुनर्विकास करायचा आहे, पाणी आणि स्वच्छता या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून जवळपास 1,00,000 कोटी, फार मोठी अमाऊंट आहे ही पण, 1,00,000 कोटी रुपयांचा शहरी आव्हान निधी अर्बन चॅलेंज फंड जो आहे तो उभारण्यात येणार आहे. हा एक नवीन फंड आहे, वेगळं काहीतरी आहे म्हणून इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हा जो काही फंड आहे 2025-26 साठी जर आपण पाहिलं तर या वर्षासाठी या 1,00,000 कोटीपैकी 10,000 कोटी रुपये जे आहेत ते त्या रुपयांचं वाटप जे आहे ते करण्यात येणार आहे. म्हणजे ॲक्च्युली ही अमाऊंट किती असणार आहे, शहरी आव्हान निधी हा 1,00,000 कोटी रुपयांचा आहे, पण 2025-26 साठी त्याच्यातला किती रुपयांचं वाटप झालंय, 10,000 कोटी रुपयांचा. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर वीज क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यात येतील. त्यानंतर विकसित भारतासाठी अणुऊर्जा अभियान हे परत इम्पॉर्टंट आहे. राज्यसेवेला याच्यावरती प्रश्न आलेला आत्ता जी 9 नोव्हेंबरला झाली ना त्याच्यामध्ये, त्यामुळे इथे प्रश्न बनवू शकतो. विकसित भारतासाठी अणुऊर्जा अभियान जे आहे ते राबवण्यात येणार आहे. 2047 पर्यंत किमान 100 गिगावॅट इतकी अणुऊर्जा निर्माण करणं आवश्यक आहे म्हणून हे एक मिशन हाती घेण्यात आलेलं आहे. आणि या अभियानाअंतर्गत 20,000 कोटींचा खर्च जो आहे त्या खर्चासह स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स जे आहेत ते स्थापन करण्यात येतील. ठीक आहे, म्हणजे स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्सच्या संशोधन आणि विकासासाठी अणुऊर्जा अभियान जे आहे ते राबवण्यात येईल. 20,000 कोटी रुपये ही अमाऊंट आहे अणुऊर्जासाठी. आणि 2033 पर्यंत 5 स्वदेशात विकसित असे SMR म्हणजे स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स जे आहेत ते कार्यरत होतील. 2033 पर्यंत किती रिॲक्टर्स आहेत, 5. ठीक आहे, आणि 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा जी आहे ती निर्माण करणं किंवा तिचा विकास करणं हे आवश्यक ठरणार आहे. सो अणुला 20,000 कोटी, आपण अणुला किती दिलेले आहेत, अणुला किती दिली आहेत, 20,000 कोटी. 20,000 लक्षात ठेवलं तरी कोटी परत जोडा त्याच्यासमोर. अणुला 20,000 दिलेत. शहरी आव्हान निधी किती आहे, 1,00,000 कोटी. शहरामध्ये राहणाऱ्यांना जास्त पैसे लागतात, शहरी आव्हान निधी 1,00,000 कोटीचा आहे. ट्रिक म्हणून सांगते फक्त. त्याच्यानंतर येते जहाज बांधणी. जहाज बांधणीमध्ये सुद्धा आर्थिक सहाय्य धोरणात सुधारणा करण्यात येतील. त्यानंतर सागर विकास निधी एक तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अणुला दिले 20,000 आपण, सागरला किती दिलेत, 25,000. सागरला किती दिलेत, 25,000 कोटी. ठीक आहे, सागर विकास निधी जो आहे 25,000 कोटींचा सागर निधी उभारण्यात येणार आहे, सागर विकास निधी उभारण्यात येणार आहे. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा की सरकारकडून याच्यामध्ये 49% योगदान देण्यात येईल, तर खाजगी क्षेत्राकडून उरलेलं म्हणजे 51% जे आहे ते खाजगी क्षेत्राकडून संकलित केला जाईल तेवढा निधी. ठीक आहे, त्याच्यानंतर उडान ही जी काही योजना होती तर उडानचा विस्तार प्रादेशिक संपर्क सुविधा योजना म्हणून केला जाईल. म्हणजे डोंगराळ प्रदेश आहेत, आकांक्षी जिल्हे आहेत आणि ईशान्य जिल्ह्यांमध्ये हेलिपॅड आणि त्याचबरोबर लढाऊ विमानतळांच्या उभारणीसाठी म्हणून ही योजना असेल, उडान प्रादेशिक संपर्क सुविधा योजना. त्यानंतर हा प्रश्न बनू शकतो, बिहारमध्ये ग्रीनफील्ड विमानतळ जे आहे ते उभारण्यात येणार आहे. बिहारमध्ये बिहटा या ठिकाणी असणारं जे विमानतळ आहे त्याच्यामध्ये आणखी विकास कामं केली जातील आणि तिथे ब्राउनफील्ड विमानतळ म्हणजे जे ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि त्याच्यामध्ये जर काही विकास कामं केली जातील तर त्याला ब्राउनफील्ड विमानतळ म्हटलं जाईल. आणि जे नव्याने उभारलं जाईल त्याला म्हटलं जाईल ग्रीनफील्ड. मग हे जे ग्रीनफील्ड आहे त्याचं ठिकाण अजूनही निश्चित नाही आहे. ते अर्थसंकल्पामध्ये इतकंच सांगण्यात आलं की बिहारमध्ये ग्रीनफील्ड विमानतळ जे आहे ते उभारण्यात येईल. सो जे मी म्हटलं की बिहारबद्दल प्रश्न आले तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पश्चिम कोसी कालवा जो आहे तो प्रकल्प जो आहे तो सुद्धा बिहारमध्ये त्या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य पुरवण्यात येईल. अगेन बिहार आलं. खान क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यात येतील. स्वामीह निधी एक विचारला जाऊ शकतो. स्वामीह निधी 2 जो आहे तो स्थापन करण्यात आला. हा स्वामीह निधी कशासाठी असा प्रश्न येईल किंवा स्वामीहचा
फुल फॉर्म येईल. स्वामीह काय आहे? स्पेशल विंडो फॉर अफोर्डेबल अँड मिड इन्कम हाऊसिंग. हाऊसिंगशी रिलेटेड जी आहे ही एक काय म्हणतो आपण त्याला, हा एक निधी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. घरं जी आहेत ती जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कुठली सरकार काय करेल? बँका आणि खाजगी गुंतवणूकदार जे आहेत त्यांच्या योगदानातून जवळपास 1,00,000 निवासी घरे, 1,00,000 निवासी घरे जी आहेत ती कंप्लीट करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी 15,000 कोटींचा स्वामीह निधी जो आहे तो इथे जाहीर करण्यात आलेला आहे. किती? 15,000 कोटींचा. ठीक आहे, 15,000 कोटींचा स्वामीह निधी जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. मग लक्षात ठेवा, अणूच्या बाबतीत आपण पाहिलेला, अणूला किती दिलेले आपण? 20,000 कोटी. सागरला किती दिले? 25,000 कोटी. आणि स्वामींना किती दिले? 15,000. सो तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता? स्वामीह निधी 15,000 कोटी. त्याच्यानंतर अणूला 20,000 कोटी. त्याच्यानंतर सागर विकास निधी 25,000 कोटी. आणि त्याच्यानंतर शहरांसाठी आपण शहरी आव्हान निधी पाहिलेला 1,00,000 कोटी. क्लिअर? सो हे तुमच्या निधी लक्षात राहतील जरी कुठेही प्रश्न आला तरी. त्याच्यानंतर रोजगार नेतृत्वाखालील वाढीसाठी पर्यटन. रोजगार नेतृत्वाखालील वाढीसाठी पर्यटन. देशातील 50 पर्यटन स्थळं जी आहेत, एक सेकंड, देशातील 50 पर्यटन स्थळं जी आहेत ना, तर त्यांचा राज्यांबरोबरच्या भागीदारीसह आव्हानात्मक पद्धतीने काय केला जाईल? विकास केला जाईल. ठीक आहे, तर ही गुंतवणूक आपण पाहिली अर्थव्यवस्थेतील. त्याच्यानंतर येते नवोन्मेषात गुंतवणूक. नवोन्मेषात गुंतवणूक म्हणजे इनोव्हेशनमध्ये. मग इथले काही पॉईंट जे आहेत याच्यापैकी 1-2 पॉईंट आहेत ते फक्त तुम्हाला फॅक्ट विचारले जाऊ शकतील, बाकीचे फक्त आपल्याला माहिती असावेत म्हणून. संशोधन, विकास आणि नवोन्मेष याच्यासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. डीप टेक फंड ऑफ फंड्स म्हणजे पुढील पिढीतील जे स्टार्टअप्स असतील त्यांना उत्प्रेरित करण्याच्या उद्देशाने डीप टेकसाठी फंड ऑफ फंड्स याचा मागोवा घेण्यात येईल. पंतप्रधान संशोधन शिष्यवृत्ती, जवळपास 10,000 शिष्यवृत्ती जी आहे ती प्रदान केली जाईल. पिकांच्या जर्मप्लाझमसाठी जीन बँक, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. दुसरी जीन बँक जी आहे देशातली ती स्थापन करण्यात येणार आहे. पहिली 1996 आहे आय थिंक, नवी दिल्ली या ठिकाणी. सो तुम्हाला दुसरी जीन बँक जर इथे प्रस्तावित आहे तर पहिल्या जीन बँकेवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे 100% प्रश्न येईल. त्याच्यानंतर राष्ट्रीय भूस्थानिक अभियान जे आहे ते राबवण्यात येईल, भूस्थानिक पायाभूत सुविधा आणि डेटा विकसित करण्यासाठी म्हणून. आणि एक प्रश्न इथे बनतो तो म्हणजे ज्ञान भारतम अभियान हे कशासाठी असणार आहे? तर जवळपास 1 कोटी प्लस हस्तलिखित जी आहेत, 1 कोटीहून जास्त हस्तलिखित जी आहेत म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट्स, त्या जतन करण्यासाठी म्हणून शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये जे असतील आणि खाजगी संग्राहक जे असतील त्यांच्या सोबतीने एक नवीन अभियान, ज्ञान भारतम अभियान जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे. कशासाठी? जर ते जी काही हस्तलिखित आहेत ज्यांच्यातून आपल्याला आपला वारसा समजतो त्यांचं संवर्धन करण्यासाठी आणि ते दस्तऐवज जतन करण्यासाठी म्हणून. ठीक आहे, सो इथे 2 प्रश्न बनतात. पिकांच्या जर्मप्लाझमसाठी जीन बँक ही दुसरी असेल आणि ज्ञान भारतम अभियान हे कशासाठी आहे? तर ते हस्तलिखित जतन करण्यासाठी म्हणून आहे. 1 कोटीपेक्षा जास्त हस्तलिखित जतन करण्यासाठी. सो या जे काही आपण तिसरं इंजिन पाहिलं गुंतवणूक, त्याच्यामधले 3 महत्त्वाचे जे सब पॉईंट होते आणि त्याच्यातल्या तरतुदी या सगळ्या पाहिल्या. आता येतं विकासाचं 4थं इंजिन आणि दॅट इज निर्यात. तर इथे जास्त काही लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे. इथे फक्त 3 मुद्दे महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. निर्यात प्रोत्साहन अभियान जे आहे ते राबवण्यात येईल. वाणिज्य, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच वित्त मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हे सुरू करण्यात येईल. कशासाठी? तर अर्थात निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी. त्याच्यानंतर भारत ट्रेडनेट हा एक अधिकृत व्यासपीठ, हे एक अधिकृत व्यासपीठ म्हणून स्थापन करण्यात येईल. कशासाठी? तर व्यापाऱ्यांचं दस्तऐवजीकरण आणि वित्तपुरवठा उपायांसाठी. आणि जागतिक क्षमता केंद्रांसाठी राष्ट्रीय आराखडा जो आहे तो एक तयार केला जाईल. तर इथे पण जास्त काही लक्षात घ्यायचं नाही. उदयोन्मुख श्रेणी 2 मधली जी शहरं आहेत त्यांच्यामध्ये जागतिक क्षमता केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून एक राष्ट्रीय आराखडा जो आहे तो तयार करण्यात येईल. इथे जास्त प्रश्न येणार नाहीत, फक्त 4थं इंजिन जे आहे ते निर्यात आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आपण पाहिलेलं होतं की
या इंजिनांसाठी सुधारणा हे इंधन असणार आहे. तर हे जे इंधन आहे त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती पाहूयात. याच्यामध्ये सुधारणांमध्ये कुठल्या सुधारणा येतील? एक तर वित्तीय क्षेत्रामधल्या सुधारणा आणि दुसऱ्या येतील नियामक सुधारणा. मग वित्तीय क्षेत्रामध्ये काय सुधारणा येणार आहेत? इथला हा पॉईंट इतका इम्पॉर्टंट आहे की आयोग 100% इथे क्वेश्चन विचारू शकतो. ते म्हणजे ज्या कंपन्या भारतामध्ये संपूर्ण प्रीमियम गुंतवतात अशा कंपन्यांसाठी विमा क्षेत्रात 74% 100% इतका FDI करण्यात आला. म्हणजे FDI साठी हे पूर्ण फ्री करण्यात आलेलं आहे. 100% इतकी FDI ची मर्यादा करण्यात आलेली आहे. कुठल्या कंपन्यांसाठी? संपूर्ण प्रीमियम भारतामध्ये गुंतवणाऱ्या कंपन्यांसाठी. तुम्हाला क्षेत्र विचारलं जाईल की कुठल्या क्षेत्राची मर्यादा जी आहे FDI ची ती 74 वरून 100 करण्यात आलेली आहे. तर विमा क्षेत्र आहे. त्याच्यानंतर नाफेड करून कर्जवृद्धी सुविधा जी आहे, आंशिक पतवाढ सुविधा स्थापन केली जाईल. ग्रामीण क्रेडिट स्कोर बचत गट आणि ग्रामीण लोकांच्या गरजांसाठी जे काही कर्ज आहे ते देण्यासाठी म्हणून ग्रामीण क्रेडिट स्कोर हे एक फ्रेमवर्क विकसित केलं जाईल. त्याच्यानंतर निवृत्ती वेतन क्षेत्र जे आहे, निवृत्ती वेतन क्षेत्र, तर त्यांच्यासाठी एक विकास मंच जो आहे तो सुद्धा स्थापन करण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नियामक सुधारणांमध्ये जर पाहिलं तर नियामक सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. त्याच्यानंतर राज्यांचा गुंतवणूक मैत्री निर्देशांक सुरू करण्यात येईल. हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. अर्थात हा आत्ता नाही विचारला जाणार, पण जेव्हा हा गुंतवणूक निर्देशांक सुरू होईल तर त्या निर्देशांकावरती प्रश्न येतील, कारण नव्याने सुरू करण्यात आलेला आहे. वित्तीय स्थैर्य आणि विकास परिषदेअंतर्गत एक यंत्रणा उभी करण्यात येईल. आणि जनविश्वास विधेयक 2.0. जनविश्वास विधेयक काय? तर बरेचसे लोक जे असतात ते अपराधी नसताना किंवा ते ॲक्च्युली गुन्हेगार नसताना त्यांच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जातात की तो गुन्हा नसतोच. तर अशा गुन्ह्यांमधून वाचण्यासाठी म्हणून बिगर गुन्हेगारी स्वरूपाचे जे गुन्हे आहेत तर त्याच्यासाठी जनविश्वास विधेयक जे आहे 2.0 हे आणलं जाईल असं सुद्धा याच्यामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. तर आपण अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या ऑलमोस्ट म्हणजे 4 इंजिन आणि सुधारणा हे पाहिले. आता याचा पुढचा जो भाग असेल त्याच्यामध्ये आपण जी काही महत्त्वाची आकडेवारी आहे, मग आर्थिक पाहणी अहवालानुसार पण भारताची जी आकडेवारी असेल ती, त्याचबरोबर करांमध्ये जे काही बदल करण्यात आलेले आहेत, प्रत्यक्ष कर आहे तर मग त्याचे स्लॅब जे ठरवण्यात आलेले आहेत, 12 लाखापर्यंत जी काही म्हणजे करमुक्त मर्यादा आहे, तर या सगळ्या गोष्टी प्लस रुपया कसा येणार, रुपया कसा खर्च होणार, म्हणजे एकूण उत्पन्न कसं असणार आहे सरकारचं आणि खर्च कसा असणार आहे, त्याचबरोबर ज्या तुटीच्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये राजकोषी तूट असेल, प्राथमिक तूट असेल, महसुली तूट असेल, प्रभावी महसुली तूट असेल, तर ही किती राहणार आहे, त्या आकडेवारीवरती जे प्रश्न येतात तर आकडेवारीशी रिलेटेड सेपरेट एक व्हिडिओ मी घेऊन येईन. बट अगेन जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्हाला जर तो पार्ट पाहिजे असेल तर कमेंटमध्ये पार्ट 2 असं सेंड करा. हा व्हिडिओ, हा पार्ट जर तुम्हाला आवडला असेल, ही जी माहिती तुम्हाला मी दिली आहे ती जर हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण तुमची कमेंटच माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रेरणा देईल. ठीक आहे. त्याच्यामुळे कमेंट नक्की करा. याच्यातून खूप प्रश्न तुमचे कव्हर होतील डेफिनेटली. याची PDF हवी असेल तर अगेन टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला PDF मिळून जाईल. चॅलेंजमधल्या स्टुडंटसाठी हे लेक्चर मी कोर्समध्ये पण अवेलेबल करून देते, सो तुम्ही तिथून पण ते पाहू शकता. ठीक आहे. लवकरच भेटूयात आपण पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, कारण आपल्याला पास व्हायचं आहे, आपल्याला जिंकायचं आहे. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.